पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मी सरळ बोलते तर वाकड्यात शिरायला लागलायस तू। ऐकून घेते म्हणून काही बोलशील? शेखर राजाध्यक्ष ओळखलं नाहीयेस तू मला? मी रुपाली म्हात्रे, रुपाली म्हात्रे। माझ्या विरोधात चालशील ना तर तुझंही तेच होईल जे तुझ्या बायकोचं झालं। सॉरी, लागलं नाही ना? मी मारले ममताला, मी ढकललंय तिला गच्चीवर। नेत्रा म्हणते ते सगळं खरंय शेखर। खूप प्रश्न पडत होते ना तुला की ममताचा आणि अनिलचा फोटो या घरात कसा आला? आता माझ्या तोंडूनच ऐक सगळं। मी काढला होता ममताचा आणि अनिलचा फोटो आणि मी आणला या घरात। अकंठ प्रेमात बुडालो होतो ना आपण, पाल आठवते? प्रेमात होतास तू माझ्या। त्या संधीचा फायदा घेतला मी आणि रचलं सगळं। अनिल आणि मी एकत्रच होतो गेली 20 वर्ष, संपर्कात होतो एकमेकांच्या। कळलं? आता हे सगळं मी पैशासाठी केलं म्हण किंवा काहीही म्हण, हेच सत्य आहे। ममताचा खून मीच केलाय। मी ममताचा खून केला तेव्हाही कोणी माझं काही बिघडवू शकलं नाही, आणि आता तुला हे सगळं कळल्यावर तूही काही बिघडवू शकणार नाहीयेस। आहे हे असं आहे। एक गोष्ट लक्षात ठेव शेखर राजाध्यक्ष, गेली 20 वर्ष हे घर मी माझ्या तालावर नाचवलंय आणि यापुढेही तेच होईल जे मी ठरवेन। गुड नाईट। अद्वैतला सांगायचं असेल तर सांगू शकतोस तू, काहीच प्रॉब्लेम नाही। आणि खालती नको झोपूस, झोप वरती। मला नाही आवडत कोणाशी वाईट वागायला। माझ्या विरोधात चालशील ना तर तुझंही तेच होईल जे तुझ्या बायकोचं झालं। मी मारले ममताला, मी ढकललंय तिला गच्चीवर। मी काढला होता ममताचा आणि अनिलचा फोटो आणि मी आणला या घरात। मी ममताचा खून केला तेव्हाही कोणी माझं काही बिघडवू शकलं नाही, आणि आता तुला हे सगळं कळल्यावर तूही काही बिघडवू शकणार नाहीयेस। शेखर माझं ऐका ना, मी सांगते ते खरं आहे। कसा विश्वास ठेवू मी तुझ्यावर? आज जे तुम्ही वागलात ना त्यानंतर ही नात्यांची भाषा तर तुम्ही बोलूच नका। आय एम सॉरी, बट तुम्ही जे केलंय त्यानंतर ही नात्यांची भाषा तुमच्या तोंडात नाही शोभत। तुमचा आईपेक्षा जास्त नेत्रावर विश्वास आहे पुरावा आहे।
काय झालं बाबा? अद्वैत, अद्वैत, तुला इतके दिवस वाटत होतं ना की मी आणि नेत्रा खोटं बोलतोय. आत्ता रुपालीनं माझ्या समोर सगळं कबूल केलंय. अरे तिने स्वतः माझ्याकडे कबूल केलं की तिनं ममताला गच्चीवरनं ढकललं. ते ममताचे आणि अनिल माताचे फोटो तिने घरात ठेवले. ते आपल्याला फसवलंय तिनं. बाबा काय बोलताय तुम्ही? अरे मी खरं तेच बोलतोय अद्वैत, विश्वास ठेव माझ्यावरती. ती खोटं बोलते. तिने आपल्याला फसवलं. तिने सगळं काय झालंय? अगं नंतर आता मी आणि रुपाली बोलत होतो तेव्हा तिने सगळं माझ्यापाशी कबूल केले आणि तिने माझं आधी आई काय झालंय बाबा? हे सगळं काय बोलताय? विचार गेला, विचार. सांग त्याला सगळं. सांग त्याच्या समोर कबूल कर सगळं. मी सांगते मी शेखर सांगते. आधी हे असं का करतायत? वधवून घेतायत माझ्याकडून. सतत 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 मला म्हणतायत की मी बोलेन तसं म्हण. मी ममता ताईंना नाही मारलंय. आधी मला म्हणतात की तू कबूल कर की तूच मारलंयस. मी करते कबूल शेखर. मी कबूल करते की मीच ममता ताईंना मारलंय. द्या मला पोलिसांमध्ये होऊ दे शिक्षा. पण प्लीज तुम्ही शांत व्हा शेखर. अरे का खोटं बोलतेस तू? मी नाही खोटं बोलत आधी. मी हात सोडते शेखर तुमच्या समोर. नाटक थांबव आधी तू आणि खरं काय ते बोल. अरे हिने माझा गळा धरला. शेखर तुम्ही स्वप्न बघताय का हो शेखर? आधी मला सांग. मी गळा धरेन का शेखरचा? का म्हणता तसं? रुपाली असं का करताय शेखर? आई तू माझा ऐक. मी खोटं बोलताय. का करताय शेखर? बस इथे. मी नेत्रा ही खोटं बोलते बाई. ही म्हणाले हिने माझ्याकडे कबूल केलं ग मगाशी. बाबा का त्रास देताय तुम्ही आईला? अरे ही रुपाली. बाबा तुम्ही लांब राही बस. तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून बाहेर जा. अरे विश्वास ठेव बाबा, माझ्यावर. मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला, तुम्ही आत्ता बाहेर जा. अरे पण मी खरं बोलतोय नेत्रा. तुम्ही बाहेर चला. अरे पण बाबा तुम्ही बाहेर जा प्लीज. साहेब तुम्ही पाणी घ्या. नेत्रा रुपालीने मला आता सांगितलं. माझ्या समोर सगळं कबूल केलं तिनं. तिने स्वतःच्या तोंडाने सगळ्या पापांची कबुली केली. स्वीकारली सगळी पाप. मला म्हणाली तुम्ही माझं काहीच करू शकत नाही. आणि आता अचानक अद्वैत समोर काहीतरी वेगळंच. आणि मी अद्वैतला जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न करतो की विश्वास ठेव माझ्यावरती. विश्वास ठेव माझ्यावरती. विश्वास. तिने माझा खरंच काळ धरला होता का? साहेब तुम्ही शांत व्हा. माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. मला माहिती आहे तुम्ही खरं बोलताय. पण साहेब हे असं ओरडून चिडून आता काहीच होणार नाही. याचा काहीच उपयोग नाही आहे. ही बाई 24 तास माझ्या डोळ्यासमोर असते. 24 तास. ते रुपालीला पाहिलं की माझ्या आत काय होतं ना नाही कळणार कोणाला. झोप लागत नाही. डोळे बंद केले की माझा चेहरा डोळ्यासमोर येतो. हिची काय चूक होती का? त्या बाईमुळं हिला भोगावं लागलं इतकी वर्ष. काय चूक होती हिची? अजूनही भोगते काय?
साहेब, देवी आईचं सगळीकडे लक्ष आहे. सगळ्या पाप पुण्याचा हिशोब इथेच होणार आहे. रुपाली बाई साहेबांना त्यांच्या सगळ्या पापांची शिक्षा इथेच भोगावी लागणार आहे. आणि आपण उलट असा विचार करूया की आता गोष्टी आपल्या बाजूने घडायला सुरुवात झाली आहे. इतकी वर्ष रुपाली बाई साहेब तुमच्याशी खोटं बोलल्या, पण आज त्यांनी तुमच्या समोर सगळं कबूल तरी केलं. आणि लवकरच त्या त्यांची सगळी पापं सगळ्यांसमोर कबूल करतील. त्यांना करावी लागतील. आधी ब्रेकफास्ट केलास पण ब्लॅक कॉफी तशीच राहिली. थँक्यू. ऐक, अरे तू नीट व्यवस्थित बसून पी ना शांतपणे. बर. आई, काय झालंय? मी खरं तर सॉरी म्हणायला आले होते तुला. सॉरी? सॉरी का म्हणतेस तू मला? सॉरी म्हणण्यासारखं काहीच केलेलं नाहीयेस तू. तसं नाही रे आधी, मला कळतंय की ह्या सगळ्याचा किती त्रास होत असेल तुला. आधी एक वचन हवं होतं मला तुझ्याकडून. शेखर कसेही वागले ना तरी वडील आहेत तुझे. मला प्लीज वचन दे की त्यांची व्यवस्थित काळजी घेशील तू. आई, पण आत्ता अचानक हे सगळं का बोलतेस तू? मला खूप भीती वाटते. म्हणजे नेत्राबरोबर राहून राहून ते नेत्रासारखंच बोलायला लागलेत काहीतरी असंबद्ध. काल रात्री बघितलंस ना कसे वागत होते. म्हणजे मी एका शब्दाने त्यांच्याशी तसं काही बोलले नव्हते, पण काय रचवून रचवून सांगत होते ते. म्हणून सांगते, काहीही झालं तरी शेखरची काळजी घे. नेत्रापासून लांब ठेव त्यांना प्लीज. अरे तू रेडी झालास सुद्धा? मला 10 मिनिटं दे, आपण लगेच निघूया ऑफिसला जायला. नाही, मी जातो, तुम्ही या. अरे पण अद्वैत का? बाबा, काल तुम्ही जे वागलात ना त्यानंतर तुमच्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर द्यायची इच्छा नाहीये माझी. पण तरीही सांगतो, माझं बँकेत काम आहे, ते करून मग मी ऑफिसला जाईन. आणि मी एकटाच चाललोय. अद्वैत हे बघ, माझं ठरलंय. मी एकटाच चाललोय अँड दॅट्स फायनल. आधी सावकाश जा. हो. आणि पोचल्यावर कळव मला, फोन करू. हो. अद्वैत निघाला ऑफिसला जायला. पुढे जातेस? तुमच्या बरोबर येते. नेत्रा, तू नाही यायचंस माझ्या बरोबर. काल तुला सांगून सुद्धा मागे मागे आलीस ऑफिस पर्यंत. मी जाईन एकटा. साहेब, नेत्रा, तू नाही यायचंस. माझं जे काय व्हायचं ना ते होईल. मी बघून घेईन माझं. साहेब तुम्ही का सकाळी सकाळी असं बोलताय? हो, म्हणजे मी काही बोललो तर प्रॉब्लेम होतो आणि तुला जे वाटेल ते तू बोलतेस ते सगळं चालतं. नेत्रा, काय नको नको त्या गोष्टी भरवल्यात तू बाबांच्या डोक्यात.
साहेब असं काही नाहीये. नेत्रा, खोटं बोलू नकोस. बाबा तुझ्यामुळे आईशी हे असं विचित्र वागतायत. बर, तू बाबांना सांगत होतीस, आता तर तू तेजस आणि तन्मयला सुद्धा इन्व्हॉल्व केलंस या सगळ्यात. त्यांना सुद्धा काय काय सांगतेस तू? मी तुला न चिडता शांतपणे विचारतोय नेत्रा, का करतेस तू हे सगळं? काय मिळतंय तुला हे सगळं करून? तुला दिसत नाहीये का तुझ्यामुळे घरात किती प्रॉब्लेम क्रिएट होत आहेत? साहेब, वादळा आधीची शांतता आहे. वेळीच काही नाही केलं तर खूप मोठी अडचण होईल. नेत्रा, काय बोलतीयस तू हे सगळं? मला फक्त एवढंच म्हणायचं की देवी आईच्या मनात तेच घडतंय. नेत्रा, इट्स इनफ. आय एम डन विथ यू. तू ना मला दिसूच नको, माझ्या समोरच येऊ नकोस. मी नाही येणार आहे तुमच्या समोर. मी कालच्या सारखं मागून येते तुमच्या. नेत्रा, समोर आजूबाजूला मागे पुढे कुठेच येऊ नकोस, कळतंय का तुला? तुम्हाला माहिती आहे ते शक्य नाहीये. मी काही झालं तरी तुम्हाला एकटं नाही सोडणार आहे कुठे. नेत्रा, हे पुणे, हायवेला ट्रॅफिक असतं, तुला सवय नाहीये इथली. ठीक आहे साहेब, होईल सवय हळूहळू. साहेब तुम्ही साहेब साहेब आता काय धावत येणार होतीस माझ्या मागे? गाडीत बस. साहेब, बेल्ट. गुड मॉर्निंग शेखर. काय झालं? असा का झालाय चेहरा? झोप झाली नाही का व्यवस्थित? सॉरी, मी जाते. बसा तुम्ही, वाचा पेपर. सॉरी. मी मारलंय ममताला. मी ढकललंय तिला गच्चीवर. तुला हे सगळं कळल्यावर तूही काही बिघडवू शकणार नाहीयेस. चहा. शेखर, आलं घालून केलाय चहा. बरं वाटेल तुम्हाला. काल मी गळा दाबला त्यामुळे त्रास झाला असेल ना तुम्हाला. चहा घेतलात ना की बरं वाटेल. आणि तुम्हाला आवडतो म्हणून आल्याचा चहा केलाय मी. तुमच्या बाबांना असंच चहामधून औषध घालून अधू केलं होतं मी. कायमच.